शिरडून संघाला बॅटिंग साठी आमंत्रित करायचं. नाही चला जरा लवकर, अरे जरा वेळ भरपूर आपण तर कमीत कमी आपण 20 मिनिटात उशिरावणे आहोत. रतन मानेकर चला पंचाच्या भूमीत लवकर चला. हॅलो नक्कीच लगेच मॅच सुरू करूया भाऊ. आणि आपण बंगळुरू येथे भाऊ होणारी इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीग ISCL स्पर्धा नॅशनल टीव्ही DD स्पोर्ट वर आपण आता पाहणार आहोत. आणि त्या स्पर्धेसाठी सुद्धा भाऊ पडले आपण पाहिले आपले SP पॅनलचे पंच श्री रमाकांत पवार यांची अधिकृत पंच म्हणून निवड झाली. त्याबद्दल सरांचं खरंच अभिनंदन आणि सरांना खूप साऱ्या शुभेच्छा. मला वाटतं सर उद्या सकाळी बँगलोरला रवाना सुद्धा होणार आहेत. नितीन आजच मला असं समजलं की आजच जाणार आणि त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ. म्हणजे कुठेतरी आपल्याच कल्याण डोंबिवलीचा एक पंच म्हणून त्या तिथे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्याबद्दल रमाकांत सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. आणि आमचे समालोचक प्रसाद सर देखील तिकडे समालोचन करतात, त्याबद्दल त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. जाऊया मॅचच्या दिशेने. टॉस जिंकला आपण पाहिले तर यावेळेला स्वर्गीय जगदीश प्रमोद इलेव्हन चिकनगड संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 5 षटकांची मॅच, तर दोन्ही संघासाठी फार महत्वाची मॅच आहे. चला बॅटर लगेच पाठवा. सुयोग कन्स्ट्रक्शन निशांत इलेव्हन आपण शिरडून, चला बॅटर पाठवा लवकर. बघा तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे, तर तुम्ही हाईट फॅक्टरसाठी किंवा आपण रनआउटसाठी त्यासाठी तुम्ही वापरू शकता. तो पण 15 सेकंदमध्ये तुम्ही वापरू शकता किंवा वाईटसाठी. पण 15 सेकंद झाल्यानंतर जर तुम्ही रिव्ह्यूची मागणी केली तर मिळणार नाही तुम्हाला तो रिव्ह्यू, तर तुमचा गृहीत धरला जाणार नाही. 5 षटकांची मॅच. चला लवकर बॅटर. महेंद्र म्हात्रे देखील येतात, सिनियर खेळाडू मॅन फ्रॉम मोठागाव. त्यांना विनंती करतो महेंद्र म्हात्रे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. टॉस जिंकला आपण तर स्वर्गीय जगदीश प्रमोद इलेव्हन चिकनगड संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पिंट्याने आपण काय जबरदस्त, म्हणजे आपण जर बघितलं तर एक जबरदस्त खेळाडू हरेश केणे, पिंट्या नावाने देखील ते भरपूर परिचित आहेत. त्यांनी देखील 50 धावा कुठल्या, सचिनने देखील आपण तर खूप चांगला खेळ केला. 50 धावा कुठल्या त्यांनी. चला चला लवकर बॅटर लवकर. नाही खेळाडू कक्ष 2 आहेत, तुम्हाला चॉईस तिथे जायचंय. अडलक ऋषी इलेव्हन, पण चान्स आहे तुमच्याकडे अजून एक. चला सामना सुरू करूया आपण. पंच देखील आपण पाहू शकता. रतन मानेकर मॅन फ्रॉम पालेगाव आणि प्रशांत सर मॅन फ्रॉम आपण कल्याण खडकपाडा. नाही रमाकांत पवार सुद्धा देखील बघितले तर बाहेर जाणार आहेत पंचांच्या भूमिकेत. गोलंदाजी मार्कवर येतो, पहिलं षटक घेऊन येतोय, ज्याने 50 धावा देखील कुठल्या पहिल्याच मॅच मध्ये हरेश केणे येतोय. या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. आणि का अष्टपैलू खेळाडू म्हटलं जातं, 40+ आपण बाकासूर का म्हटलं तर त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. स्ट्रायकेनला आपण बॅटर पाहू शकता. यावेळेला नोशकला पिंट्या स्ट्रायकेनला. दिनेशला आपण पाहू शकता. ओ पहिला चेंडू लिडिंग आहे जे चायना मॅन आल्या आहेत. काय घडलं, दोघं फक्त चेंडूकडे पाहत राहिले आणि चेंडू लॉंग स्टॉपला निघून गेला सीमारेषा पार. चौकार. थांबवत असतो कदाचित आता क्षेत्रक्षेत्रात थोडासा बदल केला तर प्रवीणला आता शॉटला रिजन मध्ये आणलं आहे. अरुण जातात शॉट थर्मॅनला, शॉट पॉइंट दिला. आपण रामला पाहू शकता. हरीश ऑन साइडला खेचलाय चेंडूला, यावेळेला पाठवलाय चेंडूला सरळ खेळाडू कक्षावरून षटकार.
धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 10 धावा जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. लिट विथ क्वालिटी. जबरदस्त बॅटिंग करतोय दिनेश षटकाराने अकाउंट उत्पन्न करतोय. दिनेश संतेल आपण पाहू शकता. हरीश वापसी करतो का पाहिजे. ओ वेगवान चेंडू. बॅटरकडे काही प्रत्युत्तर नव्हतं. फ्रंट फुटर आले होते पण चेंडू इतका वेगाने निघाला. चांगलं एक्स्ट्रॅक्शन. जितूचं खूप चांगला कलेक्टिंग बघायला मिळते. स्टँडच्या पाठीमागे डॉट चेंडूची समाप्ती. हरीश पण गोलंदाजी मार्कवर P1 मधले षटक हाताळतोय. ऑन साईडला पुढे एकदा उडवला चेंडू. जयेंद्र येतोय पण फक्त पाहत राहतो की चेंडू किती लांब चाललाय खेळाडू कक्षाच्या बाजून. मिड विकेट सीमाच्या बाहेर. षटकार. हवेचा वेग देखील उजव्या हाताच्या बॅटरसाठी प्रचंड आहे ना, त्यामुळे तो चेंडू वेगाने जातो हवेच्या. आपण तर मिड विकेट सीमारेषा पार. धावसंख्या धावफलकात 16 धावा आपण पाहू शकता. 16 धावा धावफलकात लागल्यात. हरीशवरती आक्रमण केलं आहे दिनेश संतेच्या माध्यमातून. हरीश तो दिनेश. अजून एक चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू. एक्झॅक्टली करतोय काय दिनेश. प्रत्येक चेंडू लेग स्टंपवर आपण येऊन आपण तर लेग स्टंपचा गाड घेतलाय. ऑफ स्टंपवर येतोय आणि आपण तर मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक चेंडू तुम्हाला मिड विकेटला मारता येणार नाहीये. हा चेंडू लिडिंग एज हेल्थची शक्यता आहे. बॅटर बाद. तेच केलं पुन्हा एकदा. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. लेग स्टंपवर आले. पुन्हा आडव्या बॅटने मिड विकेटला क्लिअर करत होता. बॅटच्या टोला चेंडू लागला आणि खूप चांगला झेल घेतला जितूने आणि यष्टिरक्षकांनी काम आपलं पूर्ण केलं. हरेशला यश मिळते. पहिला गडी बाद होतोय. पण पश्चात 16 धावसंख्येवरती सुएक आपण तर कंट्रक्शन निशांती लिवन संघाचा पहिला गडी बाद होतोय. शिरडून संघ प्रथम बॅटिंग करतोय. सुएक कंट्रक्शन निशांती लिवन शिरडून संघ नवीन बॅटर होतोय. मगाशी खूप चांगली साथ दिली होती. तो प्रशांत उर्फ बाला येतोय. बाला नावाच्या सर्व खेळाडूंनी आज मैदानावर आपण बघितलं तर 2 दिवस बाला नावाच्या खेळाडूंनी खूप चांगला खेळ केला. काल देखील बाला नावाच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला. आज प्रशांत उर्फ बाला त्यांनी चांगला खेळ केला. आज आपण पाहिलं दुसरा प्रशांत भोईर उर्फ बाला त्याने देखील चांगला खेळ केला. म्हणजे बाला नावाच्या खेळाडूंचा राज्य राहिला आहे खेळपट्टीवर. प्रशांत आलाय. प्रशांत भोईर फ्रॉम चिकनगर एक प्रोफेसर देखील आहेत. राम येतो गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केलेला बॅटर आपण पाहू शकता. त्यावेळेला पिंट्या काय जबरदस्त बॅटिंग केली. आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. पिंट्याला माहिती आहे शेवटच्या षटकापर्यंत खेळलं होतं. इथून 60-65 धावा होतील. चला जरा वेळ कमी घ्या. प्रशांतचा जरा खेळाडूंना आपण ताकीद देत राहा कारण की आज मेगा फायनल आहे. सूर्य लवकर आपण तर 4:30-4 नंतर सावली खूप लांब जाते मैदानावर. उंच उंच टावर आहे त्यामुळे सूर्य लवकर अस्ताला जातो. त्यामुळे सकाळी जो वेळ वाचेल ना तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक पाहू शकता. शॉर्ट टर्बाइनला एक क्षेत्ररक्षक पाहू शकता. बॅकवर्ड पॉईंट एक क्षेत्ररक्षण पॉईंटला एक एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला फ्लिक केलाय. काय बॉटरमॅनचा वापर केलाय. चेंडू चालला यावेळेला 55 शर्त सरळ कटआउटर. षटकार. पिंट्या जोशी अशी बॅटिंग करतो ना अशोक पाटील येणाऱ्या स्पर्धेमध्ये विपक्ष संघाच्या गोलंदाजांना धडकी भरवेल. इतकी जबरदस्त बॅटिंग करतोय. काय फ्लिकचा फटका होता. जितक्या वेगाने चेंडू टाकला तितक्याच वेगाने पाठवून दिलं त्याला सीमारेषा पार. राम पुणे गोलंदाजी मार्कवर. हो बॅक पुढे गेले. ऑन द टोचच्या मध्ये स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पार. चौकार. वेजच्या खेळाडूंचं राज्य राहिलं या खेळपट्टीवर. आपण तर आशिषने चांगला खेळ केला. त्यानंतर बालाने देखील चांगला खेळ केला. निलेशने देखील. पिंट्या देखील वेस्ट विभागाचा नावा पाडायचा खेळाडू राम राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. ओ पुन्हा एकदा इम्प्रोवायजन स्ट्रोक. लॉंग लेडला चेंडू वेगाने चाललाय. फटका जर आवडला तर टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त इम्प्रोवायजन स्ट्रोक बघायला मिळालाय. फटका बनवला.
हो पुन्हा एकदा बॅक पुढे गेला पंच की बघा काय जो क्षेत्ररक्षक त्याच्या डाव्या बाजूने काय चेंडू गेलाय बुलेट शॉट बघायला मिळाला चेंडू सीमारच्या बाहेर चौकार. चौऱ्याऐंशी चेस केला त्यामध्ये पिंट्याचा सिंहाचा वाडा 30 इनिंग आता कंटिन्यू करतोय. जबरदस्त बॅटिंग लाजवाब बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करतोय पिंट्या जोशी. सलग 3 चेंडू 3 चौकार मारले. बॅटिंग आवडल्याचं पिंट्यासाठी एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत. खूप चांगली बॅटिंग करतोय. 34 धावा धाव फलकातील लागल्या आहेत. 17च्या सरसेन धावा कुठल्या आहेत. दुसरी षटक अजूनही षटकाचं आपण फक्त संपायचं. राम म्हात्रे काय करतो आता ते प्रत्युत्तर काय डीप पॉइंटला क्षेत्रक्षण तैनात येतात. हा चेंडू गुडल्याचं टेक्का झालाय. पंच वाईडची खूण करतायत. 35 धावा दाखल करते. आपण पाहू शकता पिंट्या नावाचं वादळ मैदानावर आलंय. ते शांत करणं फार गरजेचं आहे. कोण करेल शांत ते. राम म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. खारिवली गाव यांकडून स्ट्रायकला पिंट्या जोशी. मनोजा नाव खरं नाव आहे त्यांचं. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचला आडव्या बॅटने. सरळ चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारच्या पार. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. षटकार आहे की चौकार आहे. यस पंचांचे दोन्ही हात आकाशमान. षटकार. जबरदस्त बॅटिंग. वाऱ्याच्या वेगाने धावा वाहतात. ज्याप्रमाणे नितीन काळन वारा वेगाने वाहतो ना त्याप्रमाणे धावा देखील वेगाने वाहतात. पिंट्याची ट्रेन सुसाट निघाली. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 41. नितीन काळन पिंट्या जोशी ना मैदानाच्या बाहेर खूप शांत खेळाडू आहे पण मैदानात आल्यानंतर रुद्ररूप धारण करतोय. कोणत्याही गोलंदाजाला क्षमा माफी करत नाहीये. लाजवाब बॅटिंग करतोय तो. स्वीप कंट्रक्शन निशांत इलेव्हन शिरडून संघासाठी का मला चॉईस कॅप्टन म्हणून घेतलं त्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. झोपी गेलेला वाघ जागा झालाच. पण इथं गोलंदाजी मार्कवर राम तो पिंट्या. ओ फटका चांगला यावेळेला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून लॉंग ऑफ सी मारशा बार. षटकार. काय बॅटिंग खेळ करतोय बघा ना. क्रिकेट किती सहजतेने खेळतोय दाखवून देतोय. जरी मी 40+ खेळतोय असं वाटत नाही. यंगस्टार मध्ये पण एवढी चांगली बॅटिंग करू शकतो पिंट्या जोशी. इतकी चांगली बॅटिंग. या षटकात धावा कुठल्या पिंट्याने तब्बल धावा दिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 47 म्हणजे 23.5च्या सरासरी धावा आल्या. या षटकात धावा आल्या 31. काय बॅटिंग केली पिंट्या खेळतो तब्बल आपण तर 6 चेंडू 30 धावांची खेळी करतो. पिंट्याची बॅटिंग आवडली एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. शुक्रवार आहे जरी सुपर संडे नाहीये पण पिंट्याने मात्र धमाकेदार सुरुवात केली. काय या टेनिस बॉलचा मी राजा आहे. का मी मुंबईच्या बाहेर जाऊन खेळलो क्रिकेट. मुंबईमध्ये का क्रिकेट खेळलो आजही पिंट्याचं नाव आदराने घेतलं जातं तर त्याचं कारण दाखवलं. जबरदस्त बॅटिंग केली. महाराष्ट्र असोसिएशन 50+ राजू पाटील देखील येणार आहेत आणि चंद्रकांत शिंदे देखील यांचं देखील थोड्याच वेळात आगमन होईल. या संदर्भ नगरीमध्ये त्यांचं आपण नक्कीच स्वागत करणार. सहर्ष स्वागत करणार. 47 धावा धाव फलकातील लाग. टेनिस क्रिकेटचा चंद्रकांत शिंदे बादशाह देखील होते आणि आता अनेक खेळाडू आलेत. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता ऑप्शन निवडलाय. प्रवीणला आणलाय. चायना मॅन आलाय. आता चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल. स्ट्रायकिंगला प्रशांत उर्फ बाला. प्रवीण संदपगाव यांकडून लोअर फुलटा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आल्या तिथे प्रयत्न करत होते जयेंद्र पण त्यांना बीट करून चेंडू गेला सीमारच्या पार. धावसंख्या दाखल करते 1. प्रवीण लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतोय. ऑन साइडला टर्न केलाय. टोला चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय. मस्तक पे दस्तक हाय तो षटकार.
नितीन मैदानावर कदाचित प्रशांत सांगत आहे बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी बारी अब हमारी बारी. नितीन कारण असं वाटतं की कोणतीतरी मॅचचे आपण हायलाईट पाहतोय. षटकार चौकार येत आहेत. 63 धावा. पुन्हा एकदा उडवलाय, उंच गेलाय, लांबी प्राप्त होते का बायचंय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. सरळ कॅमेराच्या कक्षामध्ये जातोय चेंडू सीमारेषा पार. षटकार. पिंट्याला सांगत असत प्रशांत, तुम शेर हो तो मैं सवा शेर हूं. सलग 3 चेंडू 3 षटकार. काय बॅटिंग केली होती बघा ना या बोला. सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11. आपण धाव संख्या आता सुसाट वेगाने वाहते. 69 धावा लागल्या. एकही धाव सिंगल डबल नाहीये. चौकार षटकाराची भाषा दोन्ही बॅटर बोलतायत. 5 चौकार 8 षटकार. मला वाटतं प्रशांतच्या जवळ, प्रशांत गिरीच्या जवळ बसला होता. काहीतरी कानमंत्री दिल्यात वाटतं. जाऊन फक्त ताबडतोब फलंदाजी करी, तोडफोड फलंदाजी करायची. हा चांगला चेंडू. बऱ्याच वेळानंतर आपण बघितलं तर चेंडू इथे डॉट जाणार नाही. पंच वाईडची खूण करतायत. धाव संख्या 10 फलकार्थ आपण पाहू शकता. यावेळेला 70 धावा. आता किती होत आहेत पाहायचंय. शेकड्या जवळ पोचतायत का पाहायचंय. पण हा चेंडू स्लॅश केला. यावेळेला चेंडू चालला. या आपण पाहिलं तर यावेळेला कलमांच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, पण चेंडू वेगाने सीमारेषा गाठतो. चौकार. जबरदस्त बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. 74 धावा या षटकात देखील धावलेत. आधीच्या षटकात 31. चायनामॅन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. वाडीश लॉंगरला चेंडू वेगाने चालाय. टर्न टर्न करत चेंडू सीमारेषा पार. चौकार. या षटकात देखील नितीन कान 31 म्हणजे 2 षटकात 62 धावा. वॉट बॅटिंग. बॅटिंग आवडलेले दोघांसाठी जरा टाळ्या होऊन जाऊ दे. धावा झाल्या. धाव फल करतो आपण पाहू शकता. 78 धावा 3 षटकामध्ये. नितीन 26च्या सरासरी धावा कुठल्या आतापर्यंत. पाण्याची मागणी केली जाते बघा. काय बॅटिंग केली होती बघा. लाजवाब बॅटिंग. दोघांनी बघा 6 चेंडू 30, 6 चेंडू 30. आमच्या ऑपरेटरला देखील आपण धन्यवाद देऊ. खूप चांगलं काम करतायत, तर त्यांना धन्यवाद देऊ. नाही असं तर आता तर कॉम्पिटिशन भरपूर आहे ना अशोक. चांगलं काम केलं तर तुम्हाला भरपूरसं आपण तर स्पर्धेमध्ये बोलवलं जाईल. नाही खेळाडू कक्ष बघा ना रिलॅक्स आहे. विलास पाटील बघा ना पोज मध्ये बसले आहेत. का 40 कॅप्टन निवडला त्यांनी पिंट्याला. जबरदस्त. यानंतर सुद्धा मॅच आता करो या मरो, अभी नाही तो कभी नाही. ऋषी इलेवन काटे आणि परी इलेवन आयरे. तर दोन्ही कॅप्टन आपण पाहिलं तर एका बाजूला विकी शेलार आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ऋषी इलेवन काटेचे कॅप्टन सुद्धा आपण राम पाटील. दोघांनी टॉस साठी यानंतर 5 ओव्हरची मॅच असेल. लुजर लुजर म्हणजे करो या मरो ती मॅच असेल. हरलात तर या स्पर्धेत बाहेर, जिंकलात तर एक संधी असेल. नक्कीच नक्कीच नितीन, कारण आता त्या स्पर्धा येतील प्रीमियर लीग संपल्यानंतर 40+च्या, त्यामुळे इतर गोलंदाजांना आता विचार पडत पिंट्या जोशीला चेंडू टाकायचे कसे. पिंट्या बॅटिंगला आल्यानंतर लाजवाब बॅटिंग. खूप जबरदस्त बॅटिंग बघायला मिळेल. 78 धावा झाल्या. गोलंदाजी मार्कवर येतोय अरुण भोईर, विक्रम भोईर यांचे बंधुराज. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली, पण विपक्ष संघाकडे देखील हारेस सारखा बॅटर आहे, त्यामुळे तो देखील सहजासहजी मॅच सोडणार नाही. जेव्हा बॅटिंगला येईल तेव्हा जयेंद्र सारखा देखील बॅटर आहे, त्यांच्याकडे एक चांगला बॅटर आहे. विपक्ष संघाकडे देखील बॅटिंग चांगली आहे. जितू पाटील देखील एक चांगला आहे. रणजित ठाणगे सारखा बॅटर आहे. बॅटिंग ऑर्डर विपक्ष संघाकडे देखील चांगली आहे. सर्व जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघाकडे. अरुण गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघ 4थं षटक घेऊन तो घरी एंडकडून स्ट्रायकेलला पिंट्या जोशी. हो चाललाय पुन्हा एकदा चेंडूला पुढा फोर चेंडू झाला लॉंग ऑफला. एकच धाव. काय चांगलं क्रिकेट खेळतो बघा ना. स्वतः खेळतोय, दुसऱ्याला पण जो दुसरा बॅटर त्याला पण खेळायला लावतोय. मनोज जोशी या नावाने ते परिचय, खरं नाव पण पिंट्या जोशी या नावाने त्याचा ठसा उमटवला त्यांनी टेनिस विश्वामध्ये. अरुण गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू चांगला टाकलाय.
रटाम उर तिकडे मार्ग टाकला प्रशांत उर्फ बाला ऑन साईडला खेचलाय चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय तिथे चूक होणार नाहीये खूप चांगला झेल घेतला पिंट्याने बॅटर बाद संदीप पाटील आलेत उर्फ भाऊ 3 षटकार मारले 2 षटकार मारले तर 3000 रुपये आपण आता प्रथमेश पाटील यांच्याकडे बघा एटीएम खोला गेलाय रणदीप पण लगेच बघा वेगाने चालायला लागले क्या बात आहे बघा रणदीप तुमच्यासाठी आता आव्हान आहे 2025-26 मध्ये तुम्ही कधी 50 लावा 5000 रुपये तुम्हाला मिळतील खेळेपर्यंत क्या बात आहे क्या बात आहे लाजवाब म्हणजे बघा बक्षीस किती लावलंय हे प्रेम आहे मित्रावर दाखवलेलं प्रेम 14 चेंडू 63 ची भागीदारी झाली ओ डाऊन द ग्राउंड मिडॉलवर चेंडू चाललाय लॉंग ऑनला शतक दूरवरती आहे वेगाने चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार मगाची 83 नितीन आपण तर 6 षटका झाले तर 83 झाल्यात आपण तर तशी आपण विचार केला तर 4थं षटक प्रगती पथावर आहे भाऊ पाटील बॅक टू बॅक 2 षटकारला 3000 मग असं नाही वाटत की तुम्हाला बॅक टू बॅक 2 चौकार आले तर 1500 नाही मग मारले तर अतिउत्तम आहे फक्त सांगणाऱ्यांनी बक्षीस सांगणाऱ्यांनी सांगितलं देऊ शकतो तर आम्ही पुकारू शकतोय नाही तर नितीन करण आपल्याला एक स्पर्धा आठवते बेतोड्याची 1500 गेले होते आपले देखील बरं मग नाराज होतो ना आपण चेंडू साईडला टर्न केलाय बॅटर बाद होतोय शॉर्ट मिड विकेटला खूप चांगला झेल घेतलाय थोडासा विनोद होता नाही प्रथमेश पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत दिलदार व्यक्तिमत्व आहेत नेहमी खेळाडूंना मोटिवेट करतायत प्रोत्साहित करतायत नवीन बॅटर येतोय आपण बघितलं तर पुरस्कार तर विलास पाटील येत आहेत शैलेश आलाय का असं वाटलं का विलास आलाय शैलेश आलेत सत्तेवाने खूप चांगला झेल दिला 83 धावा धावफलकातील लागल्या आहेत अरुणने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली 23 चेंडू आतापर्यंत आपण विचार केला तर 22 चेंडू झाल्यात शैलेश सेलार आलेत नंतर आयरेगाव 83 झाल्यात अरुणने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली नियंत्रण गोलंदाजी केली एक चौकार गेलाय पण त्याला विकेट देखील आपण आता 2 मिळाल्यात ब्रेक थ्रो मिळून दिलाय जी भागीदारी वाढत होती ती भागीदारी थांबवली चेंडू फटका चांगला या वेळेला बॅकफुटवर पंच केलाय मे स्पीड काय करेल अंदाज चुकला चेंडू ती व्यवस्थित आले होते जयेंद्र धावसंख्या धावफलकातील 87 धावा प्रत्येक आता इनिंगच्या पहिल्याच आपण जो बॅटर आला त्यांनी चौकारानेच खातं उघडलंय पिंट्याने षटकाराने म्हणजे पिंट्या मोठा खेळाडू आहे ना त्याला माहिती आहे मोठाच फटका मारावा लागणार अरुण तुषारेश आज चेंडू बॅटची कडा आतली कडा घेतलेली मागे सरकला चेंडू डॉट चेंडू समाप्तीत एक चांगलं षटक हाताळलंय या षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त अरुणने 9 धावा दिल्या मिसफील्ड झाली अन्यथा आणखीन चांगला स्पेल बघायला मिळालाय धावसंख्या धावपडे 87 धावा आपण पाहू शकता शेवटचं षटक आहे आणि पिंट्या जोशीकडे स्ट्राईक आहे नितीन आपणच तिथे समालोचन करत होतो मला तर रेल्वेचं मैदान होतं आणि हा पावसाळा जाऊन ह्याच्या आधीचा पावसाळा अशोक पाटील एकाने पिंट्याला 10,000चा पारितोषिक लावलं पिंट्याने सलग 2 मारले तिसरा मारला नाही पिंट्या सांगितलं की माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बक्षीस गमावलं 10,000 गेले म्हणजे पिंट्याला मोठं बक्षीस होतं ते 2 तर मारले होते पण तिसरा मारायला गेला चेंडू व्यवस्थित मिडल झाला नव्हता आणि पहिल्यांदाच आम्ही बघितलं की पिंट्या असताना बक्षीस गेलं म्हणजे एक मोठी गोष्ट ठरली पिंट्यासाठी आता 100चं टार्गेट होईल का पाहायचंय काही करू होऊ शकतं पिंट्या आहे 6 चेंडू बाकी आहेत पिंट्या आहे तो काही करू शकतो एक गोलंदाजी मार्कवर येतो आपण तर अंतिम षटक घेऊन स्लॉगरचं षटक हरेश येते आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला बेस्ट वर्सेस बेस्ट ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग चला वेळ जरा कमी घ्या रणजित येतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन
ऑफ साईडला शॉट थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट एक क्षेत्ररक्षण शॉट पॉइंटला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहू शकता हरेश संदपगाव एनकडून टाकला पिंट्या हा चांगला चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय वेग प्रचंड दोन्ही एकाच आपण तर खूप चांगले क्रिकेटर आहेत दोघांना माहिती आहे एकमेकांची जमेची आणि आपण कशा प्रकारे गोलंदाजी करायची हरेश राईट ऊर्ध गट मारा करतो शकला पिंट्या हा चेंडू वेल्ले बघा काय केलंय एकने धावसंख्या वाढते धावसंख्या 88 पिंट्या बघा काय जबरदस्त बॅटिंग करतोय 2 दिवस इथे गुणलेखन केलं आता बॅटिंग करतोय चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं या बेला पुन्हा एकदा एक पाय पुढे उचलला होता चांगली गोलंदाजी बघायला मिळते हरेशच्या मध्ये पिंट्यासारख्या बॅटरला शांत ठेवलंय खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते चेंडू बाक्यात अजून अशोक पाटील मला सांगतात की 4 चेंडूचा खेळ बाकी आहे हरेश हा चेंडू बॅकपडे गेला कट केला या वेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव मिळते चांगली गोलंदाजी बघायला मिळते धावसंख्या दाखल करते 89 स्पर्धेचा हायएस्ट धावा झाल्यात आतापर्यंत पण 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे असं वाटलं होतं की शेकड्याजवळ पोहोचेल धावसंख्या पण नाही थांबवली अरुणचं कौतुक करेल जबरदस्त गोलंदाजी केली अरुणने 2 षटकात 62 आल्या पहिल्या षटकात 16 चांगला फटका डाऊन दी ग्राउंड चेंडू चालला वाईड लांबला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आले पण त्यांना बीट करून चेंडू चाललाय सरळ रोहित शर्मा कक्षामध्ये चौकार अजूनही आपण बघितलं तर 2 चेंडू बाकी आहेत हरीश ओल ऑफ केलाय डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून बराच लांब चेंडू गेलाय षटकार प्रमोद 11 या टीमचे संघ मालक विनोद केनी साहेबांचं आगमन झालेले साहेबांना विनंती असेल या विनोद केनी साहेब आपलं हार्दिक स्वागत इथे 1 मिनिट चेंडू आलाय बघा मॅच बॉल आलाय विनोद केनी त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत 1 चेंडू बाकी आहे शेकड्याला 1 धाव पाहिजे बराच वेळा आपण विजयाला 1 धाव पाहिजे असते हो उंच गेलाय जेलची शक्यता आहे रणजित टांगे पोचतो का पाहायचंय आधी थांबले नंतर बघत राहिले 102 इथून धावा बघा अजून एक होते का पाहायचंय 4 धावा धावून पूर्ण केल्या धावा झाल्या तब्बल 103 टाळावून दिल्या या संघासाठी सुख कंट्रक्शन आपण निशांती लिहून शिल्डून संघासाठी जबरदस्त बॅटिंग आणि पिंट्याने धावा कुठल्या तब्बल अशोक 10 चेंडू 32 पिंट्याची बॅटिंग ऑर्डर टाळ्या होऊन देते मगाशी देखील नाबाद राहिला आत्ता देखील नाबाद राहिलाय 104 धावा चेस करायच्या आहेत 5 षटकामध्ये चला टॉस साठी या ऋषी 11 काटे आणि परी 11 आयरे विकी शेला आणि राम पाटील आपण टॉस साठी या लगेचच 5 ओव्हरची मॅच आहे दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर या प्रथमेश पाटील यांच्या शुभास मी टॉस करणार आहोत या मॅचचा तर मी विनंती करतो राम पाटील जे कॅप्टन आहेत ऋषी 11 काटेची आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विकी शेलार परी 11 आयरे चंदनजी भगत यांच्या मालकीचा संघ दुसऱ्या बाजूला पोटीपत संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील आणि ऋषी पाटील यांच्या मालकीचा संघ तुम्ही पाहतायत मात्र आता डू आउट डाय करो या मरो अशी मॅच त्यांच्या समोर आहे चला कॅप्टन याच्या तोपर्यंत नितीन जेने आपल्याला मोलक सगळं त्यांची नावं देखील आपण पुढील तुमच्यापर्यंत पोहोचूया अर्जुनभाई पाटील आपण तर संदीपभाई माळी भोपर कशाला पाटील खाटेगाव विकास सेठ देसलेपडा मुकेश वसंत पाटील सोनारपाडा अमित बनसोडे साहेब डोंबिवली किरण देसलेपडा पद्माकर देसलेपडा गणेश बालजी पाटील संदप
अनिल म्हात्रे नंदिवली, प्रकाश म्हात्रे सागाव, तकदीर कळण हेडुटणे, रमाकांत मडवी दातिवली, मनोज खंडागळे दातिवली, दिलीप गायकर दातिवली, विनायक गायकर खंबालपाडा, विनायक गायकवाड खंबालपाडा, मुरली शेठ म्हात्रे ललित काटा, योगेश पाटील घारिवली, तसेच पांडुशेठ संते उसारगर उद्योजक, वासुदेव संते उसारगर, बाळा बोरवाडे नुवापाडा, निलेश म्हात्रे मुठागाव, सदामामा अलिमकर सीळ, प्रवीण कुल्लिक पाटील संदप, गुरुशेठ म्हात्रे देसाई, रामशेठ भोईर नारिवली, विश्वनाथ मस्कर नारिवली, प्रवीण म्हात्रे दातिवली, हेमंत नकुल पाटील संदप, महेंद्र म्हात्रे नांदिवली, सुजित नलावडे डोंबिवली, हेमंत नकुल पाटील संदप, हर्षद शालिक पाटील संदप, राज वॉटर सप्लायर, तसेच डॅनी पॅरादासर डोंबिवली आणि धनमिन स्पोर्ट्स अलिया ज्ञाना देखील आपण धन्यवाद देऊ. भावा झालेत. येस नितीन. टॉस आम्ही करतोय. मॅच क्रमांक 4 लुझर लुझर म्हणजे करो या मरो. इथून हरला तर या स्पर्धेतनं बाहेर, जिंकला तर एक संधी मिळेल. टॉस इथे जिंकलाय तो परी 11 आयरेगा टीमने. विकी शिलार टॉस जिंकलेलं बघायचं पुढच्या मॅच मध्ये. कधी 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या राम. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला आता डू आउट डाय अशी मॅच आहे. तर ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची असेल. नक्कीच नितीन एक सूचना करतो पंचांना की पण जे इनिंग संपल्यानंतर ते जुने जुने असतात ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे. जरा 174 धावा म्हणजे 20.8च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. मॅच सुरू होईल तर या ऐकूया पुन्हा दुसऱ्या वेळ आमचे साथी समाजक नितीन काळेंच्या. धन्यवाद. धन्यवाद भाऊ पाटील. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा 40+ ग्रामीण प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि रवींद्र काळ यांचं आगमन झालेलं आहे. राम पाटील यांचं लक्ष बघा ना किती आहे त्यांच्यावरती. सचिन पाटील या व्यासपीठावरती आजदेगावच्या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. भाऊ पाटील यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. एक हँडसम पर्सनॅलिटी आहे भाऊ पाटील म्हणजेच. राम डॅसिंग. तर या मॅच मध्ये सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11 शेड्यूलने धावा केल्यात. 5 ओव्हरमध्ये 103 झाल्यात म्हणजे भाऊ पाटील मॅच संपली नाही. 104चं टार्गेट जरूर आहे. मात्र स्वर्गीय जगदीश व स्वर्गीय प्रमोद 11 चिकनगर संघ हरेश केने जर मैदानात थांबले तर प्रयत्न ते करतीलच. रिझल्ट काय असेल हे शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला कळेल. दत्ता आलेत पहिलं षटक घेऊन. पहिलाच बॉल फॉलो थ्रू मध्ये बघा काय फिल्डिंग केली. दत्ता भोईर यांची ओळख आहे. छोटा पॅकेज बडा धमाका नेहमीच त्यांनी सिद्ध केलेलं आहे. मोठा गाव टीमसाठी रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळले. आता सध्या 40+ खेळत आहेत आणि आता 40+ प्रीमियर लीग खेळत आहेत. त्यामुळे पहिला बॉल डॉट आला हरेश केनीच्या विरोधात. 9 सेकंडला जितू पाटील आहेत मॅन फ्रॉम देसाई गाव. फुलटॉस बॉल आहे. बेस बॉल हिट आहे आणि बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. बॉल डॉट. त्यानंतर सिक्सर आला हरेश केनीच्या बॅट मधून. 104 धावा चेस करायचे आहेत. इंटरनॅशनलला 434 चेस झाल्या होत्या. तसंच काही विक्रम होईल का इथे आणि त्यासाठी हरेशला चांगला खेळ करावा लागेल. मात्र हे विसरून चालणार नाहीये. सुयोग निशान कंस्ट्रक्शन सिडून टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. हाई फटका दमदार आहे. हरेश केने ऑन फायर
बॅक टू बॅक दुसरा सिक्सर वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. पहिल्या इनिंग मध्ये 9 षटकार आपण पाहिलेत. आता दुसऱ्या इनिंग मध्ये 3च बॉल झाले, 2 षटकार आलेत. म्हणजे इथून अजूनही 27 बॉल शिल्लक आहेत आणि हरीश केने मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावांची रन मशीन. पहिल्या इनिंग 11 चौकारही आलेले आहेत. म्हणजे चौकार षटकारांचीच भाषा बोलले. हा चेंडू लॉंगांच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्रशी डीप मध्ये आहेत. शैलेश शेलार तिथे होते. अंडरम फेकी त्यांनी केली होती. अंडरम क्रिकेट भरपूर खेळलेले आहेत. झरण पॅकर्स डोंबिवली. एकच धाव इथे मिळाले. धावसंख्या 13. 104 धावांचा पाठलाग करत असताना स्वर्गीय जगदीश व स्वर्गीय प्रमोद प्रतिष्ठान चिकनगर विनोद केने साहेब ज्यांचं आताच आगमन झालं ते या संघाचे संघ मालक आहेत. आणि गिरीश भोईर म्हणजे जितूच्या बॅटमधनं फटका चांगला आलाय, मात्र टायमिंग झालं नाहीये. झेल सुटण्याचा कार्यक्रम या स्पर्धेत सुरूच आहे. कॅचेस सुटलेले आहेत. एक सिंगल मिळाले. स्ट्राईक हरेशकडे गेलेली आहे. धावा 14 झाल्यात. एक बॉल अजूनही शिल्लक. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन होती. झेल फारसा कठीण नव्हता, मात्र प्रशांत भोईर उर्फ बाळा तिथे होते. मॅन फ्रॉम चिकनगर आणि त्यांच्याकडे एक सोपा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. त्यामुळे 1+1 2 धावा मिळतील. धावा झाल्या 16. जितू पाटील स्ट्राईक एंडला. देसाई म्हटल्यानंतर नेहमीच खेळाडू आपण त्यांची चर्चा केलेली. या गावाची एक वेगळी दहशत होती टेनिस क्रिकेटमध्ये आणि खेळाडूंचा खजिना आहे. देसाई म्हटल्यानंतर एक अशी स्पर्धा झाली रोहिंजन, त्याचा उल्लेख मी नक्कीच करेन. मात्र जितू काय करतायत. फुलटॉस बॉल होता. पिंट्या जोशीने डायरेक्ट हिटचाही प्रयत्न केला होता. एक जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर मला वाटतं हरेश केरी यांनी केलेला आहे. बघूया आता. तिसरे पंच रमाकांत पवार सर, ज्यांना तुम्ही आता बँगलोरच्या स्पर्धेत सुद्धा उद्यापासून बघू शकाल. जी स्पर्धा डीडी स्पोर्टवर तुम्हाला दिसेल उद्यापासून. प्रसादजी परब सर आमचे डोंबिवलीचे समालोचक आणि रमाकांत पवार सरांना तुम्ही बघू शकाल. थोडंसं वेळ आपल्याकडे ॲक्शन रिप्लेमध्ये चेक केला जाते. तोपर्यंत नक्कीच ज्या स्पर्धेचा मी उल्लेख केला रोहिंजनची स्पर्धा होती. देसाई संघ खेळत होता. ती स्पर्धा लाईव्ह नव्हती, मात्र अक्षरशः आयोजक कमिटीचे चेंडू संपले होते. इतके षटकार रवी अनंत भात्रे यांनी मारले होते आणि कमिटीने सांगितलं की आता पैसे तुम्हाला द्यावे लागतील, फेअर बॉल आहे. देसाई म्हटलं नेहमीच सुधो काका मात्रे यांचा आम्ही उल्लेख करत असतो. रवी मात्रे यांचा उल्लेख करत असतो. प्रमोद मात्रे, राम पाटील, हनुमान पाटील असतील आणि भरपूर खेळाडू देसाईंनी दिलेले आहेत. शेवटचा डॉट बॉल आहे. पहिल्या इनिंगला सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये 31 आल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 31 आल्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये अरुणने 9 दिल्या आणि हरेश केलीने शेवटच्या ओव्हरमध्ये 16 दिल्या. 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे धावा बनवू शकतात. आणि याचमुळे कदाचित जो वाईट बॉल होता तेव्हा हरेश धाव काढत नव्हते, कारण त्यांना माहिती आहे फुलटॉस येत आहेत. म्हणजे जिथून तो फुलटॉस मिस केला. 88 धावा अजूनही करायचे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि आता बॉलिंग करण्यासाठी आलेत सुभाष पाटील. सध्या त्यांच्या सुपुत्राची चर्चा आहे. संचित सुभाष पाटील लेदर बॉल क्रिकेट सध्या ते खेळत आहेत. वय वर्ष 17 आणि 13 विकेट डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये त्यांनी घेतले आणि त्यानंतर त्यांची निवड ग्रामीण प्रीमियर लीग. फटका चांगला आहे. गॅप मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार आपण बघू. कुंदन माळी साहेबांचे आगमन झाले. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याच दरम्यान तुम्ही पाहतात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रवीनाताई अमर माळी ताईंचं आगमन झाले. ताईंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. महिला वर्ग सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये कुठेही कमी नाही आहेत आणि
शिवसेनेची बुलंद तोफ कार्यसम्राट माजी सरपंच सोनारपाड्याचे मुकेशदादा पाटील यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत षटकाराने करत असताना फलंदाज हरेश केनेच्या बॅट मधून आला एक उत्तुंग सिक्सर. कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी नगरसेविका रवींद्रजी अमर माई ताईंचे आगमन झाले त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटवरती त्यांचे प्रचंड प्रेम नेहमीच राहिलेलं आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत शैलेश. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 104 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये 5 ओव्हरमध्ये. आणि कार्यसम्राट कार्यकुशल माजी सरपंच मुकेशदादा पाटील यांचं आगमन झालेलं सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय मुकेशदादा पाटील. मुकेशदादा आले मला वाटतं त्यांच्याच मागोमाग पोटीपत संघटनेचे अध्यक्ष कल्याण तालुका संघटक आणि कार्यसम्राट माजी सरपंच काटाईचे अर्जुनभाई पाटील यांचे ते आगमन होत असताना भाईंचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. ही रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 40+ संघटनेचे अध्यक्ष कल्याण तालुका संघटक आणि कार्यसम्राट कार्यकुशल सरपंच अपी स्ट्रॉंग आहे सुभाष पाटील. बघा अपी स्ट्रॉंग करतात. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. डॉट बॉलची ती समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 28. कल्याण तालुका संघटक कार्यसम्राट माजी सरपंच आणि 40+ संघटने आणि नेहमी चेहऱ्यावरती आनंद असणारं व्यक्तिमत्व अर्जुनभाई पाटील यांचं आगमन झालंय. फटका चांगला आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. वेळ आपल्याकडे कमी आहे. माहितीसाठी धावा एवढ्या झाल्या. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या माहितीसाठी या सामन्यामध्ये 104 धावा कुठल्या आहेत. सुयोग निशान कंस्ट्रक्शन शिवडून संघाने आणि त्यांच्या समोर आहे स्वर्गीय जगदीश स्वर्गीय प्रमोद प्रतिष्ठान चिकनगर संघाला 105 धावा 4 धावांचा पाठलाग करत 103 धावा कुठलेल्या आहेत आणि 104 करायच्या नेता बघा. सफल जाधव आले भाईंचा आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. त्यांच्याच उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला होता 25 नोव्हेंबरला आणि आज 28 नोव्हेंबर या स्पर्धेचा शेवटचा दिवस. आणि संदप वासियांवरती नेहमीच भाईंचं प्रेम राहिलेलं आहे. संदप संघावरती त्यांचं खूप सारं प्रेम राहिलेलं आहे आणि ते प्रेम त्यांना इथे नेहमीच खेचून आणत असतं. आणि भाई आल्या सर्व खेळाडूंशी चर्चा करत असताना 18 बॉल 72 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. म्हणजे 18 बॉल मध्ये हरेश केने यांच्या माहितीसाठी 12 षटकार मारावे लागतील. 18 बॉल मध्ये बाहेर 12 मारायचे आहेत. नितीन निगुगावचे आपण आता एक जबरदस्त व्यक्तिमत्व संदीप पाटील यांनी चांगले क्रिकेट त्यांना विनंती करतो. संदीप पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नाही भाऊ त्यांची स्पर्धा नाईट आपण समालोचन केलं ती स्पर्धा चर्चेत राहिली. खेळाडूंना प्रोत्साहन तिथे भरपूर मिळाला. जितू पाटीलच्या बॅटमधनं भाऊ फारसे मोठे फटके आले नाहीयेत. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 71 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. हरेशला माहिती आहे सिंगल डबलनी मॅच जिंकता येणार नाहीये. इथे षटकारांचीच भाषा बोलावी लागेल. सतरा चेंडू 71 धावांची गरज आहे. सतरा चेंडू 71 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. सफलचा पुढचा बॉल हा उंच गेलाय आणि जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. हरेश केनेच्या बॅट मधून येतोय सिक्सर.
करायचं 39 झालेले आहेत, 65 अजूनही करायचे आहेत. बॉल शिल्लक आहे 16 चेंडू 65 धाबा. इथेही फटका चांगला आहे, क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार चौकार. संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची चर्चा आहे, कल्याण तालुका संघटक अर्जुनभाई पाटील, नेहमीच नागरिकांच्या संपर्कात असणारं व्यक्तिमत्व. आणि काम असं करा की नाव प्रत्येकाच्या ओटावर आलं पाहिजे, आणि तसंच काम त्यांनी केलेलं आहे. इथे 2 धावा पूर्ण होतील का? जितू वेगाने धावलेत आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 59 धावा अजूनही करायचे आहेत. आता चेंडू उरलेत फक्त 14 आणि हरेश 40 वरती पोहोचलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याने अर्धशतक ठोकलेलं आहे. बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का हरेशचं? 12 बॉलमध्ये 40 वरती तो नाबाद आहे. म्हणजे 14 बॉलमध्ये 59 धावा अजूनही करायचे आहेत. फुल टॉस आणि फुल टोल उसूल केलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. फिफ्टी कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. त्या स्वर्गीय जगदीश आणि स्वर्गीय चिकनकर प्रतिष्ठान चिकनगरच्या. या सामन्याचं वैशिष्ट्य काय तर आतापर्यंत या सामन्यात 14 चौकार आणि 14 षटकार आलेले आहेत. बॉल किती हरवले असतील? हरेश केने 46 वरती पोहोचलाय. बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? 13 बॉलमध्ये 53 अजूनही करायचे आहेत. मॅच संपली नाहीये, मी मगाशीच उल्लेख केला होता. 103 झाले आहेत. मॅच ऑन आहे, कारण की हरेश केने जोपर्यंत मैदानात आहेत कधीही काय करू शकतो हा खेळाडू. फुल टॉस बॉल आहे, गॅप भरपूर मोठी आहे. मात्र प्रशांत बघा ना भिंतीसारखे तिकडे उभे आहेत आणि जबरदस्त बघा, जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक इथे 3 इथे समाप्त होईल. 3 षटकाचा खेळ संपलाय भाऊ पाटील. 3 षटकात 52 धावा आल्या आहेत आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 52 करायचे आहेत, कारण 5 ओव्हरची मॅच आहे आणि हरेश केने 47 वरती नाबाद आहे. विशेष सन्मान. पाणी का? हा पाणी घेऊन गेलेत प्रशांत सर. 12 बॉलमध्ये 52 करायचे अजूनही. 52 झालेले आहेत. 104चं टार्गेट आहे आणि आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपण पाहिलं तर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा आम्ही सत्कार सुद्धा करणार आहोत. आमच्याकडे वेळ थोडासा आहे तर मी विनंती करेल, शशांक पाटील आपण या, शशांक पाटील, जगदीश पाटील आपण या, विनोद पाटील आपण या, रमेश पाटील आपण या, अरुण पाटील आपण या. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक आपण पाहतो रवीनाताई माळी उपस्थित, त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. रवीनाताई अमर माळी ताई ते उपस्थित आहेत, माजी नगरसेविका, त्यांचा इथे सत्कार आम्ही करणार आहोत. ताईंना विनंती असेल आपण या, आपला सन्मान आपण स्वीकारायचे. ज्यांचं या स्पर्धेसाठी आम्हाला योगदान लाभलेलं आहे त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. अरविंद पाटील यांच्या शुभ सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत. तर विनंती असेल आपण या, आपला सन्मान आपण स्वीकारायचे. ताईंना विनंती असेल फक्त आपण चप्पल काढायची, कारण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची प्रतिमा आपण देऊन ताईंचा सन्मान इथे करणार आहोत. एक जबरदस्त सातत्याने आपण पाहिलं तर ताईंच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य तुम्ही बोपर गावामध्ये पाहत असता. रवींद्र अमर माळी माजी नगरसेविका, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होत असताना 12 बॉलमध्ये आता 52 करायचे आणि गोलंदाजी करण्यासाठी आलेत. सुभाष पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये, मला वाटतं दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत. फटका चांगला आहे, बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये. एकदा जोरदार टाळ्या होत्या हरेश केनेसाठी. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक आणि याही मॅच मध्ये अर्धशतक पूर्ण केलेलं आहे.
पप्पू भानेची आठवण झाली आम्हाला आडोलीचे, ज्याने मानपाड्याच्या नाईट स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक 2 अर्धशतक ठोकले होते. राजू काटेने सुद्धा तो कारनामा केला होता नारिवली संघासाठी आणि आता हरेश केने तो कारनामा केलेला आहे. बॅक टू बॅक 2 अर्धशतक, 11 बॉल 46 गरज. क्लीन बॉल, सुभाषने उत्तर दिले. या मॅचची गोल्डन विकेट घेतलेली आहे. फलंदाज हरेश, अर्धशतक जरूर आलंय पण एकदा जोरदार टाळ्या हरेश केनेसाठी झाल्या पाहिजे. नाही 11 बॉल मध्ये भाऊ 46 करायचे, त्यामुळे घाई करावीच लागेल. याच दरम्यान आपण उत्तर माजी परिवहन समिती सदस्य प्रसाद मायू यांच्या देखील सन्मान केले होते स्पर्धा. नक्कीच प्रसाद माई साहेबांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला खूप चांगलं कार्य आणि सर्व मंडळी जे राजकीय क्षेत्रामध्ये असतात ते नेहमीच कामं करत असतात, नागरिकांच्या संपर्कात असतात. त्याने मी त्यांचंही कौतुक आणि या क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांचंही योगदान राहिलेलं, त्यांचंही आम्ही मनापासून आभार आहोत. मात्र सुभाष पाटीलचं मी कौतुक यासाठी करेल की हरेश खाने जितका घातक खेळाडू आहे हरेश केने, मात्र मी कमी नाही हे सुभाषने दाखवून दिलं आणि त्याची विकेट त्रिफाचित घेतली. 10 चेंडू आणि आता 46 करायचे आहेत. भरत पाटील आणि विलास पाटील यांच्या मालकीचा संघ तुम्ही पाहतायत. सुयोग कंस्ट्रक्शन, निशांत 11, आमचे विलासदादा पाटील जे एक चांगले क्रिकेटर आणि त्यांच्या सुपुत्राचं नाव आहे निशांत. त्यांच्या संघामध्ये रवी मात्रे सुद्धा, मात्र थोडंसं ते रेस्ट करतायत. ते जेव्हा खेळले तेव्हा चेंडू हरवलेत बऱ्याचशा आयोजकांचे. इथे सिंगल मिळेल, सिंगलने फारसं नुकसान होणार नाहीये. लक्ष तुमच्या समोर मोठं आहे. चेंडू फक्त आता उरलेत 9 चेंडू मध्ये 45 करायचे बाजूली. 9 चेंडू 45. हा वाईट बॉल आहे. 9 चेंडू मध्ये 44 करायचे आहेत. 9 चेंडू 44 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचे. टॉस झालेला आहे. परी 11 आयरेने टॉस जिंकलेला आहे. हाही चांगला बॉल आहे. इथून मॅच जिंकणं थोडंसं कठीण झालं कारण 104 धावा थोड्याशा जास्त वाटतात 5 ओव्हरमध्ये. 6 ओव्हरची मॅच असते अजूनही समीकरण वेगळं असतं. मात्र हरेश केने जर मैदानात थांबले असते अजूनही चित्र वेगळं झालं असतं. मात्र सुभाष पाटील सुद्धा मुरलेला गोलंदाज आहे. भरपूर वर्ष त्यांनी शिडून गावाची सेवा केलेली आहे क्रिकेटच्या माध्यमातून. हाही चांगला बॉल आहे. काय मोठ्या फटक्यांची संधी दिली. एकमेव षटकार जरूर मारला हरेशने, मात्र त्यानंतर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. 2 धावा इथे मिळतील. 7 बॉलचा खेळ शिल्लक, 41 रन्स अजूनही करायचे आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं. काय कमबॅक झालाय सुभाष पाटील, मॅन फ्रॉम शिरडून. 6 बॉलचा आता खेळ शिल्लक, 41 रन्स करायचे आहेत. आपण उत्तर माजी सरपंच जबरदस्त व्यक्तिमत्व सोनारपाडा गावचे मुकेश पाटील या आपला सन्मान केला जाणार व्यासपीठावर आयोजन कमिटीच्या माध्यमातून. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सातत्याने कोणताही कार्यक्रम असो मुकेश पाटीलचा नेहमी आपण मध्ये जरा आयोजक आपण मॅचेस असतो आणखीन काही कारण असो सर्वांना सहकार्य असतं, त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. नाही नक्कीच भाऊ. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहिली. 2025 ती स्पर्धा राकेश मात्रे RM11 सोनारपाड्याने जिंकली आणि त्या स्पर्धेत अक्षरशः भाऊ लाखोनी रुपये बक्षीस दिलं. 1 लाखपेक्षा जास्तही बक्षीस मुकेश दादा पाटील यांच्या माध्यमातून खेळाडूंना सोनारपाड्याच्या देण्यात आलं होतं. हा पिंट्या जोशी आलेत. फिल्डिंग लावून घ्या पिंट्या जोशी लवकर, नाही वेळ कमी आहे ना. तर इथून जरी स्वर्गीय जगदीश, स्वर्गीय प्रमोद प्रतिष्ठान चिकंदर संघ जरी पराभूत झाला, एक संधी अजूनही त्यांच्याकडे उपलब्ध होणार आहे. ठीक. तर नितीन बघा पांडुरंगाची विठ्ठल रुक्माची सुबक मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला जातो. ही आठवण असणार आहे त्यांच्यासाठी. आणि कॅमेरामॅन देखील ही शरीर टिपतात. खूप खूप धन्यवाद मुकेश दादा, आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. ओटो कॉम्बॉक्स नितीन काळ धन्यवाद. नक्कीच शेवटचं ओव्हर आपण पाहतोय आणि इथून मॅच जिंकणं कठीण झालंय भाऊ पाटील. सलग 2 सामने इथे जिंकेल का, मात्र जितूच्या बॅट मधनं बऱ्याच वेळानंतर षटकार आलाय आणि बघा हनुमान पाटील यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत षटकाराने करत असताना फलंदाज जितू पाटील. सलग 2 सामने जिंकण्याच्या दिशेने वाटचाल जरूर करतोय संघ आपण पाहतोय. आणि रणदीप बघा
रणदीप कॅश पकडली असेल तर प्रथमेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये होते तुम्हाला एका हातात जर झेल पकडला असता तर. तो प्रयत्नही केला होता एका हातात. बक्षीस कोणाला नको असतं. पिंट्या जोशी नाही, रणदीप नेहमीच प्रथमेश यांचे पैसे वाचवतात. मॅच थोडीशी एकतर्फी झाली. सलग दुसऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना सुयोग कंस्ट्रक्शन, निशांत 11, भरत पाटील आणि विलास पाटील यांच्या मालकीचा संघ आता मात्र सलग 2 सामने जिंकेल. मात्र जितू प्रयत्न करतायत. हा बॉल जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. शहात्तर धावा झाले, 77 धावा झाल्या. आणि याबरोबरच हा सामना जिंकत सलग 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय तो संघ आपण पाहतोय. सुयोग कंस्ट्रक्शन, निशांत 11 शेड्यूल संघाने सलग 2 सामने जिंकत क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा आजच्या दिवसातील पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे तो संघ 6व्या मॅच मध्ये आता आपल्या खेळताना दिसेल. आणि 5व्या मॅच मध्ये पुन्हा स्वर्गीय जगदीश, स्वर्गीय प्रमोद 11 चिकनकर संघ खेळ. मात्र त्या अगोदर मॅच होईल परी 11 आयरे विरुद्ध ऋषी 11 काटे. चला ठीक. तर या दरम्यान आपण एक सन्मान करतोय फुटी प्लस संघटनेचे अध्यक्ष आणि परत कल्याण संघटक परत अर्जुनभाई पाटील यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातो. नक्कीच भाऊ, फुटी प्लस संघटनेला खऱ्या अर्थाने ज्यांनी वाटचाल दिली आणि कल्याण तालुका संघटक आणि कार्यसम्राट, कार्यकुशल माजी सरपंच आपण पाहतोय काटेई गावचे अर्जुनभाई पाटील आणि त्यांच्याच उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यांचा इथे सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होत असताना खऱ्या अर्थाने एकदा